हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे धपाटे बनवत आहे। तर धपाटे बनवण्यासाठी मम्मीने गावावरून धपाट्याचं पीठ दिलेलं आहे, ते मी वापरत आहे। तर धपाट्याचं पीठ मी इथे 2 कप वापरलेलं आहे। त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेत। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं खोबरं कापून घेतलंय। हे पहा, एवढं खोबरं मी वापरलेलं आहे। त्यातच भरपूर अशी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, जर लहान मुलं खाणार असतील तर 1-2 मिरच्या कमी करा, आणि एक अख्खी कुडी लसणाची सोलून यामध्ये टाकते। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा जिरे, थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून वाटत आहे। याला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय। हे पहा, इथे आपलं मिरची, खोबरं आणि कोथिंबीरीचं मिश्रण बारीक वाटून झालेलं आहे। ते मी या पिठाच्या मिश्रणामध्ये ओतते। या पिठातच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्ट मळून घ्यायचंय। आता तुम्ही म्हणताल की यामध्ये ओवा वगैरे टाकलेला नाहीये, तर ओवा मम्मीने ऑलरेडी पिठामध्ये दळून आणलेला आहे, त्यामुळे मी आता यामध्ये टाकलेला नाहीये। जेव्हा आपण हे पीठ मळू तेव्हा पीठ चाखून बघायचं, तिखटाचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही ते। पीठ मळून झालं, आता याला थोडंसं तेल लावून बाजूला ठेवते। इथे पोळपाटावर एक रुमाल घेतलेला आहे, हा रुमाल ओला करून घेतलाय। त्यावर आपल्याला जेवढा धपाटा थापायचा आहे, म्हणजेच थालीपीठ थापायचं आहे, तेवढा उंडा घ्यायचा आणि त्याला पाण्याचा हात लावून अशा प्रकारे थापायचं आहे। त्यामध्ये आपली ही 4 बोटं अशी रवली पाहिजेत आणि पातळ धपाटा थापायचा। हे बघा, असं अलगद रुमाल उचलून या गरम तव्यावर टाकायचं आहे। ते इथे तवा आपला तापलेला आहे, त्यावर मी हे थालीपीठ भाजण्यासाठी टाकलंय। थोडं काही सेकंद थांबायचं, मग रुमाल अलगद या तव्यावरून काढायचा आहे। धपाट्याच्या बाजूने आणि जे आपण होल्स बनवून घेतले त्यामध्ये तेल सोडायचे आणि हा धपाटा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचा आहे। धपाटा भाजण्यासाठी मी इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। जेव्हा धपाट्याचं पीठ मी मळत होती तेव्हाच या धपाट्याचा असा मस्त वास सुटला होता ना, भारी वाटत होतं। हे पीठ बनवण्यासाठी मम्मीने बाजरी घेतली, त्यामध्येच थोडं गहू, ज्वारी, चण्याची डाळ, उडदाची डाळ, धने, जिरे, बडीशेप टाकून याला दळून आणलेलं आहे आणि मग त्यापासून धपाटे बनवते। तर आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी असे धपाटे ना गोड बनवले जातात, तिखट बनवले जात नाहीत। पण इथे तिखट त्यांना आवडतात, म्हणून मी इथे तिखट धपाटे बनवलेले आहेत। मी गोड धपाटे देखील तुम्हाला कसे बनवायचे ते दाखवील। ते इथे मी दुसरा धपाटा तव्यावर टाकलेला आहे। याला देखील आपण दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेऊयात। आमच्याकडे जे गोड धपाटे आम्ही बनवायचो ना, म्हणजे माझी मम्मी बनवायची, तर ते धपाटे उसळीबरोबर खाल्ले जायचे, पण मला तर असेच सुक्केच आवडायचे। आणि हे तिखट धपाटे देखील आपण असेच खाऊ शकतो किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो। तर हे
धपाटे तयार झालेले आहेत. मी इथे एका प्लेटमध्ये काढले. तुम्हाला हे मी बनवलेले धपाटे कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.